माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी क्रमांक 20 मधील रस्ते, गटारी, पथदिवे, पिण्याचे मुबलक पाणी या नागरी सुविधासह शाळा, महापालिका, प्राथमिक आरोग्य केंद्र अशा विविध विकास कामासाठी सुमारे 40 कोटींपेक्षा जास्त विकास निधी खेचून आणून प्रभागाचा कायापालट केला आहे। नगरसेवक कालावधी संपला असतानाही मागणीमुक्त प्रभाग करण्यासाठी अंतिम टप्प्यातील मंजूर झालेली कामे पूर्ण करण्यासाठी योगेंद्र थोरात हे प्रयत्न करीत आहेत। शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत रस्ते करून शेतकऱ्यांना दिलासा दिला, तर रेल्वे हद्दीतील नागरिकांची गेली कित्येक वर्ष रखडलेले रस्ते, गटारी, पिण्याचे स्वच्छ पाणी असे विविध प्रश्न मार्गी लागल्याने नगरसेवक कसा असावा यांच्या सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे। खतीब हॉल इंडियन होम पाईप जवळील नागरी वस्तीमध्ये पाणी साचून नागरिकांच्या घरात पाणी शिरत होते। या परिसरातील गटारीचा प्रश्न मार्गी लावून मुख्य रस्ते व अंतर्गत रस्ते ट्रिमिक्स पद्धतीचे काँक्रिटीकरण करून योगेंद्र थोरात यांनी दिलासा दिला आहे। आज रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांच्या हस्ते रस्त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। कित्येक वर्ष रस्ते, गटारी, पथदिवे, पिण्याचे पाणी यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागला। योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून सुविधा उपलब्ध झाल्याने महिलांनी विकास कामावर समाधान व्यक्त करत नागरी सत्कार करून विकास कामाची पोचपावती दिली। मागणीमुक्त प्रभाग 20 असल्याने आता निधी आला तर खर्च कुठे करायचा असा प्रश्न निर्माण झाल्याचे योगेंद्र थोरात यांनी मनोगत व्यक्त केले। माझं नाव शालन आवळे। मी तर आता 70 मी जन्मले इथंच, कर कोण काही केलं नव्हतं। गटार नव्हतं, नळ नव्हतं, रोड नव्हतं, काही नव्हतं। आता मी म्हातारी झालो, आज मग ते नशीब खुललं या गल्लीचं थोरात साहेबांना। आणि कोण नाही आम्हाला केलं, आम्ही त्यांच्या पाठीवर राहतो, त्यांनी आमचं काम करून बस सगळं गावाचं काम करून आम्ही त्यांच्या पाठीवर राहतो बस। आणि काय नाही, आम्हाला हेच पाहिजे। आमचं एवढं काम करून सगळ्या गोष्टीचं आमचं काम केलं, आम्ही त्यांच्या पाठीवर राहतो। अस्सलाम वालेकुम। मैं फरीदा रियाज मुल्लानी बात कर रही हूँ। रेलवे कोल्हापुर शहर इंडियन होम पाइप के वहाँ से हमारी एक मोहल्ला है, वहाँ पर आज तक कोई ने कुछ नहीं किया है, कुछ भी नहीं किया। यहाँ पानी बहता था, बारिश आई तो बच्चे लोग जा नहीं पाते थे, और ड्रेनेज वगैरह तो नहीं, ये चेंबर भी नहीं था। आज कितने सालों बाद यहाँ पर चेंबर भी हो गया है, रास्ते हो गए। आज हमें इतनी खुशी है कि हम बयान नहीं कर सकते। सर के वास्ते हमें हमेशा साथ है, साथ रहेंगे और हमेशा रहेंगे। एनी टाइम वो कभी भी हम सब लोग गली के वास्ते आवाज़ एक बार दे तो हम सब हाजिर रह जाएंगे। और इसके बाद ना तो कोई नगर सेवक आएगा, ना हम आने देंगे। आएंगे तो बस सर बस इतना बोल के मैं प्रभाग 20 मधील खतीब हॉल, रोजरी स्कूल, कोल्हापूर चाळ, निलजी बामणीला जाणारा रस्ता, सावित्रीबाई फुले वसाहत हे सगळेच रोड माझ्या माध्यमातून पाठपुराव्यातून झालेले आहेत। शेवटचा एक रोड राहिला होता, कोणाच्या लक्षात पण नव्हतं की खतीब हॉलच्या समोर इनामदार बैठ्या घरांची एक वस्ती आहे। मी झोपडपट्टी म्हणणार नाही, कारण आता झोपडपट्टीसारखं इथं काहीच राहिलेलं नाही आहे। इथं पाणी नव्हतं, पाण्याची व्यवस्था झाली। 2017ला जेव्हा मी नगरसेवक नव्हतो तेव्हा प्रमुख लाईन टाकली होती, आणि आत्ता पाण्याची व्यवस्था पण झाली। ड्रेन सिस्टीमची व्यवस्था नव्हती, लोकांच्या घरात ड्रेनेज उलटं जात होतं, त्याची व्यवस्था झाली। आणि आता शेवटचं काम म्हणजे ट्रिमिक्स काँक्रिटीकरण, हे पण आत्ता पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे माझ्या प्रत्येक भागातच पाण्याची व्यवस्था असेल, ड्रेनेजची व्यवस्था असेल, आणि त्यानंतर उत्तम प्रकारचे रस्ते हे रहिवाशी एरियात पण झालेले आहेत, शेताकडे जायच्या रोडला झालेले आहेत, आणि सगळ्याच भागात झालेले आहेत। त्यामुळे परिपूर्ण असा एक आमचा मागणी शून्य वार्ड म्हणायला हरकत नाही की आता वरून निधी जरी आला तरी तो कोणते रोड करायचं या 25 किलोमीटरच्या भागात, हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे। या भागातील लोकांनी माझी 2013लाही साथ दिली होती, 2018लाही साथ दिली, आणि भविष्यात जेव्हा 25-26 जेव्हा इलेक्शन लागेल मी उभारलो तर मला नक्की साथ देतील याची मला खात्री आहे।